फायनली मी पोहोचले पुणेकरांच्या गर्दीमधून दगडूशेठ. पूर्ण कॅमेरा कव्हर झालाय. हा किती आराम होतोय माझी. म्युझिक देतो, म्युझिक तुम्हाला काही नाही, व्हॉइस ओव्हर एक खाऊ ना, एक टेक होतं मला नाही होणार. लोक बघताय. हा मग बघू दे ना, बघते तर आता काय काय फरक पडतो. अजून सवय नाही कोकणातल्या लोकांची होती. मला परत करायचंय. नमस्कार मंडळी, मी स्नेहा रेडिओ मुंबई या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते. सो मी आज आले पुण्याच्या एसपीस बिर्याणी हाऊसमध्ये ह्यांची बिर्याणी टेस्ट करण्यासाठी. आणि इथे येऊन त्यांचा क्राऊड बघून लक्षात आले बिर्याणी टेस्टी तर असणारच आहे. चला तर मग आतमध्ये जाऊन बघूया बिर्याणी कशी आहे याची. सो आतमध्ये आल्यानंतर ह्यांचं मेनू कार्ड पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की इथे खूप वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत बिर्याणीमध्ये. आणि मी कन्फ्यूज झाले नेहमीप्रमाणे की कोणती बिर्याणी आपण ऑर्डर करावी आणि ती टेस्टी असेल. सो ह्यांच्याच स्टाफच्या मदतीने त्यांनी सजेस्ट केल्याप्रमाणे आम्हाला साजूक तुपातली मटन बिर्याणी त्यांनी जी सजेस्ट केली होती तीच मी ऑर्डर केली. एका घासात पूर्ण चव सांगता येणार नाही, पण एका घासात एवढं सांगू शकते की खूप छान आहे आणि टेस्टी आहे. सोबत त्यांनी रस्सा दिला जो मटन रस्साच असणार आहे, तर तेही मी टेस्ट करेन. बिर्याणीवरच घेते. मस्त. रश्श्याबरोबर तर बिर्याणी अजूनच मस्त लागते. मेको फोकस कर ना, आता तू पुन्हा ते करते ना. मला पोट भरायचं आधी सांगते. आता मी ही जी ट्राय करते बिर्याणी, तिचं नाव आहे आमिर खान स्पेशल बिर्याणी. सो बघूया काय स्पेशल या बिर्याणीमध्ये जी आमिर खानला आवडली. छान ऑथेंटिक टेस्ट आहे याची, पण कलर वेगळा आहे जो थोडीशी
अशी वेगळी आहे, बट टेस्ट मस्त, अप्रतिम. माझी दम बिर्याणी खाऊन झाली. तुम्ही कधी येता एसपीची बिर्याणी खाण्यासाठी? हॅलो मंडळी, तर मी आले पुण्याच्या तुळशी बागेमध्ये आणि माझ्या पाठी तुम्हाला दिसत असेल लग्नसराईमुळे खूप नवीन नवीन गोष्टी इथे विकण्यासाठी आहेत. बघूया तुळशी बागेमध्ये अजून काय काय मिळतंय आपल्याला. पुण्याच्या तुळशी बागेमध्ये आणि तुळशी बागेतली हीच ती गल्ली म्हणू शकतो जी सगळ्यात रशवाली गल्ली मानली जाते. आणि सॅटर्डे असल्यामुळे मे बी अजून जास्त गर्दी आहे इकडे. सगळ्या प्रकारच्या वस्तू तुळशी बागेमध्ये मिळतात मंडळी. म्हणजे होम डेकोर म्हणा किंवा ज्वेलरी म्हणा किंवा क्लोथिंग, सगळ्या प्रकारच्या गोष्टी मिळतात. तमाम पुणेकरांच्या आवडीचं स्थळ म्हणजेच तुळशी बाग. सो तुळशी बागेतला प्रवास करत करत मी पोहोचले कावरे कोल्ड्रिंक्समध्ये, जे मानलं जातं की खूप जुनं शॉप आहे कोल्ड्रिंक्सचं आणि आईस्क्रीम फालुदासाठी फेमस आहे. 1952 पासून हे कार्यरत आहे शॉप. बघूया यांचे आईस्क्रीम्स आणि कोल्ड्रिंक्स कसे आहेत. तर खूप सारा स्ट्रगल करून मी ह्या कावरे कोल्ड्रिंक्समध्ये पोहोचली आहे आणि इथे पाहिलं मी, इथे खूपच मस्त आहे ॲम्बियन्स आणि खूप मोठी आणि प्रशस्त जागा आहे. आणि ह्यांची स्पेशालिटी इथे मेन आहे फालुदाज आणि आईस्क्रीमसाठी. सो मी मागवलं आहे माझं मँगो फ्रूट किंग. सो बघूया, लवकरच कळवते तुम्हाला ते कसं. फायनली माझं मँगो फ्रूट किंग आलेलं आहे आणि दिसताना तर खूप मस्त आणि डिलिशियस दिसतंय. बघूया टेस्ट पण कशी आहे याची. मँगो फिलिंग पण आहे यामध्ये. आधी तर मी मँगोवाला पार्ट खाणार आहे. मस्त. आणि मध्येच यांनी व्हॅनिला आईस्क्रीम पण टाकलेलं आहे. आधी व्हॅनिला बघूया. वाव. आणि हा आहे ना, खाली यांनी मँगोचा पल्प टाकला. सो व्हॅनिला आईस्क्रीम विथ मँगो पल्प मी घेते. थोडं स्ट्रगल होतोय मला. मस्त, एकदम मस्त. आणि
कितीला आहेत हे? कोणतंही म्हणजे वेगवेगळे प्राइस आहे. हे जे जात आहे ते 400ला आहे. आणि खलबत्ता 180ला खलबत्ता. फिक्स रेट आहे. देण्याचा रेट आहे का? जाता एकच सांगायची. किती बोलते? खलबत्ता छोटा काय मीडियम आहे ना. 250 फायनल आहे तुझं. ह्याच्यापेक्षा लहान असतं. हां ते एवढंच लास्ट 500 रुपये. कोणतं मटेरियल? तुळशीबागेतील खाऊ गल्ली आणि कावरे कोल्ड्रिंक्स मधून निघून आम्ही तुळशीबागेतील खाऊ गल्ली एक्सप्लोर करतोय. बरेच खाऊचे शॉप आहेत, बरेच सरबत, आईस्क्रीम, खूप साऱ्या काही गोष्टी आहेत. आणि ती गल्ली पार करता करता आम्ही जातोय दगडूशेठ गणपतीच्या दिशेने. बागेतून दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ पोहोचतीये. फायनली पुणेकरांच्या गर्दीमधून मी पोहोचते दगडूशेठ गणपती मंदिराच्या बाहेर. तुम्ही बघू शकता बाप्पा खूप छान दिसत आहे एवढ्या गर्दीमधून पण. आणि पुणेकरांचा ओघ काही कमी नाही होते जस्ट बिकॉज ऑफ मे बी सॅटर्डे असल्यामुळे इथे गर्दी आहे. मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि लवकरच आपण भेटू माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा आणि हसत राहा. बाय.